नमस्कार मंडळी, तुझं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या दादाच्या नीतीच्या ब्लॉग मध्ये. मास्क काढशील का? मला ओळखलं नाही पण मास्क काढ, ओळख नाही करणार कधी. काहीच नाही ओळखलं. तिला ओळखलं का नाही सांगा बरं. आज घुंगराळे झाले तिकडं. खरं वेगळी दिसायला लागलीस माहिती आहे तू, कारण तू वेगळा ड्रेस घातला की मास्क काढ आणि हेडफोन पण काढ, सगळा आवाज गुंजते आपला. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. मला आपल्याला माहिती आहे की आपल्या चॅनलला खूप कोणतरी घेते बरं का तिकडून. आपल्याला माहिती आहे की आपल्या चॅनलला खूप दिवसाला ब्लॉग नाही, लॉंग ब्लॉग. तिचं कारण ही आहे, ही पोरगी आहे, कारण टाईम नाही भेटत आहे. आणि आता तर एवढं हे झालं ना, ते पुढे सगळं आतमध्ये मतलब रूममध्ये गेलो सांगायला. आता आम्ही आलेलो आहे कुठं आलो, रामानी बाय संजीवनी असं काहीतरी नाव आहे लॉजचं. आणि इकडं मलाडमध्ये आलो आहे. इतकं मस्त लॉज आहे ना, खूप छान लॉज आहे. तुम्ही बघू शकता लॉबी वगैरे. आणि आम्ही आणखीन रूममध्ये पण नाही गेलो कारण तुम्हाला रूम टूर द्यायची आहे. आणि आपली रूम एक आलेले आपल्याला. तर आपण ठीक आहे, तू हे कर. ओके, तू आजची रूम टूर तू दे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे आपण, वॉशरूम. अरे हे आहे लगेज ठेवायचं. तर आपण इकडं आपलं लगेज ठेवायचं आणि आतमध्ये पुढे जाऊयात. या हे आहे वॉशरूम. तुमच्या पप्पाचं आहे का नाही? तुमच्या पप्पाला माहिती तर वॉशरूम काय आहे ते. तर गाईस, अशा पद्धतीनं आपण हे सगळं घरी घेऊन जायचं आहे. हे तर खूपच छान आहे. बिस्किट बिस्किट संडास करत खायचे काय? इकडे आतमध्ये काय, इकडे शॉवर वगैरे आहे. खूपच छोटं वॉशरूम आहे बरं का. एवढं तर आमच्या घरी किचन आहे. सॉरी तर इकडे आहे हे आहे काय बोलतो वही शपथ, आपण दरवाजा पण नाही लावला किती. तिथे इकडे काय कसलं मस्त गायचं. आणि ह्या पूर्ण पंखा आहे. पप्पाचं घर नाही तर बिल कसं पप्पा जाणार आहे का? तर आता आपण बडवूयात आगे. इकडे टीव्ही वगैरे आहे. इकडं दिदी इकडे बघ, तुझी जागा, तुझा छोटासा बेड, तुझी जागा. तर अशा मला वाटतं तिथं कोणतरी आले माहिती का. तिकडे पुढे मिरर आहेत ना मित्रांनो, त्याच्यामुळं. तर इकडं असं रूम आहे, इकडे छोटंसं हे आहे. आणि इकडे बघ, असं ओपन कर आहे. येणार असेल आपण उघडून बघूयात. दिदे व्ह्यू बघ किती छान आहे. वाव दिदे व्ह्यू बघ. काय. आणि हे बल्ब पण छान. हे निघले तर घेऊन जाऊ शकतो का? हा निघते लोक इथून साखळी काढून. केस होईल माहिती काय, काय पण करते, काय पण आले की ह्याला कुठे बी तर आता आपण त्यांना सांगू उकाटाची सवय. फरशी पण छान आहे. फरशी नाही निघणार, चिपकायला असतात तिथे. हे जर वाव, ह्याच्यामध्ये जाऊन बसती तू काय? ह्याच्यामध्ये जाऊन बसती का तू? पिक्चर मध्ये लपवून बसत. हो, लॉकर पण आहे ह्याच्यामध्ये. लॉकर फिट आहे, लॉकर नाही नेऊ शकत. हा, पिक्चर मध्ये लपवून बसत असं बस असं लावून घेऊ का? थांब. पायात मध्ये घाल तुझ्या गड्यावानी टांग आहे त्या माणसावानी. थांबा. अभिजीत क्या मिला, क्या सुराग मिला, क्या सुराग. कबर्ड चेक करो अभिजीत जी. सर मैं कुछ तो गड़बड़ है, कबर्ड चेक करता हूँ, 1 मिनट रुको. कबर्ड में तो कुछ नहीं, ड्रॉवर में भी अरे खून. ओ सर लाश, सर यहाँ लाश है. पूर्वी, अभिजीत, फ्रेडी, दया, बिया सब आ जाओ. लास्टला मारा गोळी. लास्ट सगळ्यात शेवटी बघतात ते माहिती का, आधी लॉकर वगैरे बघतात. ठीक आहे, रील बनवूयात आपण. त्या क्लायंटला फोन करून मला सांगितलं रूम मध्ये राहून तुमचं सेटअप मांडा, मी 5 मिनिटांमध्ये येते. आणि आमचं सीआयडी चालू आहे. हाय गायज, खूप दिवसानंतर आपण भेटत आहोत. मला वाटतं खूप टायमानंतर भेटत आहोत, कारण आल्या आम्हाला टाईम नाही भेटला. आम्ही 6 वाजता हॉलमध्ये आलो होतो आणि क्लायंट थोडंसं लेट आले, 7 वाजेपर्यंत आले. तर तोपर्यंत आम्ही सेटअप लावला, तुमच्याशी गप्पा मारल्या आणि खूप सारा कंटेंट शूट केला. पण आता आमचा फर्स्ट लुक डन झालेला आहे आणि आता वाइंड अप चालू आहे मॅडमचं. हे मॅडम इतक्या हे आहेत ना, मी वाइंड अप करत होतो. मी माझं मेकअपचं वाइंड अप केलेलं आहे, पण हेअरचंही वाइंड अप करत होती. थोडंसं लेट झालेलं आहे, पण हे सगळं करून जायचं आहे. कुठं जायचं आहे? नाश्ता करायला. खूप जाम लागलेले आहे. आपण ह्या खुर्चीवर बसत. माझा फोटो काढ थोडा तिकडून.
तर आता आपण नाश्ता करायला जावा. हिचा तर उपवास आहे, तिला तर माहित पण नव्हतं उपवास आहे, पण आता लक्षात आलं हिचं ए तोंड नको वाकडं करू, उपवास आहे तुझा आज. उपवास असतं आणि तोंड नसते वाकडं करायचं. तर आता आपण जाऊया नाश्ता बघायला नाही, नाश्ता करायला आणि बघूया काय काय आहे ते नाश्त्यामध्ये. ठीक चांगले कपडे मग काय सकाळी आलतो तेव्हा कसलं इथं एकदम भक्क नव्हतं ना. आता ऊन पडलंय मस्तपैकी. इकडे बघू शकता तुम्ही ते इव्हेंट चालू आहे. हा लोकेशन खूपच छान आहे, आम्हाला जाम आवडले. चल कसं रे तू आलीस का? मी आलो शेवटी, तू आलीस ना. मग तुझं कर्तव्य बनत नाही का दरवाजा लावायचं? की माझं कर्तव्य. पण त्यांचं पण कोणी यायचं फ्लॅटमध्ये तर. आणि सनस्क्रीन पण नाही लावलेली आम्ही, सनस्क्रीन काहीच नाही. बघ नाही तर पेंटिंग्स यायच्या पण याच्यावरून पोस्टर लावले त्या लोकांनी. कायची बघायची का? माझ्याकडे लई किडा घालण्यामध्ये असल्या कामासाठी त्या लोकांनी लावलं. दिदी आपण काय चक्र म्हणतो का? लिफ्ट होती तरी पण सिटी नाव आपण. काय झालं? हाय, नाश्ता करायला चाललोय. सो इकडून आलतो ना आपण. काही तिचा उपवास असल्यामुळे हिनं घेतलं फक्त फ्रुट्स. दाखव काय काय घेतलं. तू सांगू शकतेस का? खायला बसलीस फटाफट. किती ते नाटकं. तर राहू द्या, मी सांगतो तुम्हाला. काय पपाया आहे, खरबूज आहे आणि वॉटरमेलन आहे, एवढे याच्यामध्ये. तू एक दिवसासाठी घेतलं की 2 दिवसासाठी खाण्यासाठी घेतलंय? फक्त मला वाटतं तू 1 आठवडा की जेवणार नाही याच्यानंतर. आणि मी इकडे घेतलेलं आहे खूप काय घेतलेलं मी पण. फ्रुट्स घेतलेत. इकडं काय बोलतात हे काय आहे तिथे? सांबार आहे आणि इडली घेतली. ही बीटरूट इडली आहे, ही नॉर्मल इडली आहे. आणि ही काय शिरा पप्पान ठेवला होता कसला? उपमा आहे हां. आणि इकडं चटणी आहे. माझं काय तर आधी आपण जेवूयात आणि नंतर बोलूया, ठीक आहे का? जेवत बोलायचं. तू इंटरेस्ट नाही घेत, मी तुला काहीतरी बोलतो आणि तू तुझंच बघते. स्टिक आहे ना, स्टिक न खाना. नाटके खूप चालते याचे. हे नसलं पाहिजे, ते असलं पाहिजे, हे नसलं पाहिजे, ते असलं पाहिजे. आता आपण टेस्टिंग करूया, ठीक आहे? तुम्हाला सांगतो कसं. पहिल्यांदा फ्रूट्स तर नॉर्मलच असणार. काय हा मग तुला जे खायचं आहे ते. उपमा खायचा आहे तिला, पण तिचा उपवास आहे. खूप छान आहे. हा ना, एक टाइम जेवू शकतेस तू. काय पण जेवायचं म्हणून नियम नकोच काढू. ती काय बोलते, उपवास असले एक टाइम जेवायला चालतंय. खायचंय म्हणणं सरळ भिकारी. उपमा 1 नंबर आहे. मला ही इडली ट्राय करायची, ही वाली है ना, बीटरूट इडली. पण ही बीटरूटच आहे का? पण नॉर्मल इडली सारखीच आहे. कलर किंवा त्याचा ज्यूस टाकलाय. छान आहे. जाम भूक लागली कारण आम्ही सकाळी 5 वाजता जेवलो. राईट, नाश्ता केलाय फक्त. जेवून हे बघा गाईज, जिथं येईल तिथं नुसतं कुत्रीन मांजरीच लागते त्याला. अरे सगळ्यांच्या लग्नामध्ये जेवून खाऊन किती फुगलाय बघा. माझा इथवर आवाज पण येत नसतो गाईज. त्याचं म्हणणं आहे की सगळ्यांच्या लग्नामध्ये जेवण. अरे जीव चावल सगळ्यांच्या लग्नामध्ये जिम पण नाही जेवण- करत तो. बघ ना, बघ ना किती ढोला झाला आहे ना. जळू नकोस त्याच्या बॉडीवरती, ठीक आहे? तुझ्याकडे नाही आहे आणि तो इतका एकदम हँडसम दिसतोय. हँडसम बॉय तो, हँडसम बॉय. बाबा असं चावल ना बस. गाईज काय पण आहे याचा, काय पण आहे. वा वा. शी डोंट त्यांना सिट डाऊन नाही कळत. शुडून बोचा असं बोचा टेको, मागचा बोचा असं खाली टेको. खाली टेको. इकडे साखरपुडा चालू होणार आहे आणि हे पोरके बघा. मला हे बघा इथं जाऊन बसली. कुठे? हे बघा पाहुण्यांमध्ये जाऊन बसली आहे. ही रुसलंय माझ्यावर. ही पोरगा माझ्यावर रुसलंय. तुम्हाला याचं कारण सांगतो. ही टोपी आतमध्येच राहिली. सॉरी गाईज. आणती का वरी जाऊन? तर कारण काय माहिती का? खूप तिच्याकडे जाऊन सांगतो थोडंसं. मला ऊन लागायला लागले यार. टोपी नाही माझ्याकडे. हे दादा बसू का मी इथे? नको म्हणतोय. तर झालं काय मी तुम्हाला सांगतो. तिकडे ना एक बुक शेल्फ आहे. तिकडे तू किती वेळेस चाय कॉफी पितेस ग? फ्री आहे म्हणून किती वेळा पण ढोसायचं नसतं. खूपच स्ट्रॉंग केली. आपण कुठे आहे? कॉफी टाकून दिली. किती बनव. माय गॉड, माझे बायसेप बघ. आमचा पहिलवान आहे. ओ दुखतायत. पहिलवानाला दुखतं पण. कशी घाण दिसते. मी तू एक्सपोजर वाढवला आहे. तू आळसच असलीस. मीच नाही. सेकंड टाइम आहे माझा चहा प्यायचा. थँक्यू. बिस्किट पण आहेत, आपण बिस्किट पण घेऊ शकतो.
पण नको आपल्याला नाही पाहिजे. गाईज तर ही काय तुम्हाला सांगतो मी, आज आम्ही एवढा कंटेंट शूट केला आणि एवढा कंटेंट आज आताची लास्टची रील गाईज माझं कामच आहे मला आणि हो. हे proof आहे. मी आज प्रूफ इथं ठेवते की मी किती काम करते गाईज. मला Proof आपण it. तू काहीच काम करत आणि नाही. किती काम करते तू सांग की तू. नाही आज माझ्या एक बहिणीने दिवस खरंच काम guys, केलं. किती खरंच किती काम काम केलं. आहे माहिती का माझ्या मागं किती गाईज किती. तर ना मी खाली गेलतो आता थोडंसं कंटेंट शूट करत होतो त्याच्यासाठी मला काय ते काय खायचं होतं त्याच्यामध्ये आणि मी ही आणली बरं का खीर. तिथं खीर दिसली मला म्हणलं ही खीर द्या आणि याच्यामध्ये काय आहे माहिती का मला वाटलं चांगली गोड वगैरे असेल पण याच्यामध्ये ना त्यांनी दही आहे आणि दहीमध्ये पायनॅपलचे कट करून टाकाय म्हणजे अननस आणि एवढं बेकार लागतंय ना घरी बनवून दररोज खाणार. मला घाण लागते कडू लागते कडू खरंच तर तुम्ही ट्राय करा खरंच मला असं वाटतं पायनॅपल ऐक ना मला वाटतं पायनॅपल असं दूध पाण्यामध्ये पायनॅपल खाऊयात पण लय छोट हे बघा असं खीर वाटतंय पण खायला लागणार आहे. पौष्टिक आहे पौष्टिक. लय कडू लागतंय तुम्ही याच्या ट्राय करून बघा. तर आला मी एवढा कंटेंट काढलाय ना म्हणजे आम्ही आलतो 6ला 7, 8, 9 वाजेपर्यंत मेकअप केला 2-3 तास आम्ही टायर्ड नाहीत ना हा आपण आणखीन 4 वाजता उठले 3 वाजता उठले तरी पण आणखीन काहीच वाटणार नाही है ना. कसं काय रे कारण मी तर रात्री 12 वाजता झोपलेत माहिती. हा हं. आणि रात्री तर काय झालं माहिती मित्रांनो एवढा कंटेंट काढलाय ना तुम्हाला एवढा छान छान कंटेंट येणार आहे आणि असंच आम्ही मतलब तुला खूप दिवाणी अगदी थांबून दे सर काही आम्हाला बायसे बघा पुरीचा खाऊन खाऊन किती झालं. तर मी काय म्हणतोय खूप हा दिवसांनी तर काही आम्ही एवढ्या दिवसातून ब्लॉग बनवला एवढ्या दिवसातून एवढे तुम्हाला पण माहिती घ्यायचं आपल्याला किती काम असतात. आम्ही लोक दररोज बिझी असतात खूप बिझी असतात. मी आज थोडीशी निवांत होते तर माझ्या भावानी माझा पुरेपूर उपयोग करून घेतलाय. माझ्या बापाच्या एकट्याचा नाही तो अकाउंट आम्ही दोघे बहीण भाऊ तिकडे बहीण भावाचं काय माझ्या आईला घेऊ का आई थोडीशी बहीण बहीण मेकअपच्या अकाउंटवर माझं नाव टाकून दिसेल टाकले की तूच मॅनेज करतीस ना. हा तर गाईज मला असं मी आज केलेली हेअर किती छान झालेत ना. मला खूप आवडले खूप म्हणजे खूप आवडलेत. मी किती एकदम टक 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 केले तर- मलाच माहिती फटाफट. तर आज आम्ही जाम कंटेंट काढलाय कॉमेडी कंटेंट आणि खरंच खूप मजा आली आणि आमची ती रील राहिली की तुला देवानं बनवली वाली अर्धीच बनवली ती तर बनवायची की चल. तर हा पण कंटेंट साठी आम्ही केलं आणि हा आता आम्ही थोडासा कंटेंट काढतो आणखी एक रील राहिली अर्धी नंतर थोडेसे क्लायंट चालते आणि खूप छान छान मेकअप केले नवर किती देवा clients आले? क्लायंटचे रिलेटिव्ह आले. तर त्यांचे मेकअप वगैरे लुक केले आणि क्लायंट मतलब हो काय जाऊ का 1000 रुपयाचा शूज आणलाय ना गाईज काय सांगू मला काय सुद्धा नाही. आणि मी काल 2000 रुपयाचा ड्रेस आणलाय मला. हा का पण मला नाही आवडलं कारण छान तरी खालचा जागा नाही सांगणार तो. चांगला आहे तो बसतो. तर मी म्हणत होतो तर त्याच्यामुळं रील नाही बनवली तर आता आम्ही तो कंटेंट पूर्ण करतो आणि नंतर थोडं कमेंटचे रिप्लाय द्यायचे आम्हाला आणि Q&A पण करायचं आहे. थोडेसे तुम्ही खूप जणांनी प्रश्न विचारले होते तर त्याच्यावर रिप्लाय द्यायचा आहे आणि भेटूयात डॅन टाडान असं कर काय स्टोर फोटो घेऊ खाटानं पण फोटो घेणार का गाय तिकडे आता आम्ही जेवायला बसलोय. तर इकडे तुम्हाला आवाज येत नसेल कारण ना खूप जास्त साऊंडचा आवाज आहे. हे आम्ही जेवायला घेतलंय मेन मील आहे आणि इथं छास घेतलाय. आता मी तुम्हाला सांगू शकणार नाही की कसं टेस्ट आहे वगैरे कारण आवाज खूप जास्त आहे. आपण भेटूयात लवकरच रूम मध्ये फक्त हे आम्ही मेन मीलला घेतो. हां असं सॉरी गाईज मला एक खाऊ घाल ना तुला खाऊ घालू येस पण माझा हात नाही फिरत आहे तुला दाखवायला सगळ्यांना. बापरे काय रे मस्त आहे ना. आम्ही आता जस्ट 5 मिनिट झालं फ्री झालेलं त्याच्यामध्ये तुम्हाला बोलूया. तिकडे बघा खूप बिचारी थकलेली आहे आणि लिटरली आज मग तू ब्लॉग गेला का आता नको. कारण तुम्हाला म्हणलं तू आज चांगली नाही दिसत आहे. मी फक्त म्हणतो ड्रेस नाही आवडला मला. ती बाई कशी बघत होती कारण माहिती तिथे एक हॉटेलची एक ही होती काय होती कुठल्या बाईने माझ्याकडे बघितलं ना बोलतो की तुझ्याकडे नाही तुझ्या ड्रेसकडे बघितलं. हा बघू दे तिने कधी बघितलं नसेल असं. अरे खरंच ती आली एंटर झाली आणि ती अशी बसली होती. तिकडून येईपर्यंत ती चाय प्यायला गेली ती अशी बघत होती आणि मी त्या बाईकडे बघत अरे म्हणलं बस कर खरंच.
आणि Guys, माझा डिझाईन ड्रेस आहे हो का येस साब्या साचीचा आहे नाही साबे नाही Design. हिचा आहे काय बोलतात खरं डिझाईन होतं. केलाय काय नाव नाही आहे मला. मनीष मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला कालच तो घरी येऊन त्याला पार्सल देऊन गेलाय माहिती का रिअली माझे फॉलोअर्स म्हणतील तू हिला कशाला घेत असतोस व्हिडिओ मध्ये एवढी मोठी ती डिझायनर कपडे घालतीस मी घालतो व्हिडिओचं 600-700 रुपयाचं खरं. आणि हा कालचा एक किस्सा सांग मग असं एक किस्सा सांगतो मी तुम्हाला सांगा तिला राग कशाचा आला तर आम्ही लॉबीमध्ये होतो आणि तिकडे असं बुक शेल्फ होतं मी इकडे फोटो टाकतो आणि फोटो काढलेच नाहीस तू तेच तर हिनं काय मला एक नंबरचा खोट्यावणी करतोय म्हणून माझी इच्छा नाही याला बोलायची बिलकुल पण तुझ्या अवकात बघ कसल्या खुर्चीवर बसली माझ्या अवकात बघ कोणत्या चेअरवर बसलो मी गाईज त्याने माझा ताज छीनलाय छिनलाय म्हणजे गाईज ही भयंकर परी आली मी बालवीर आहे माहिती का तर काय झालं माहिती का मी बुक शेल्फचा तिथे फोटो काढ म्हणलं बरं का आणि खटाखट तुम्हाला माहिती हिची बुक फोटो काढण्याची काय बोलतात त्याला फोटो Guys, काढण्याची किती पण चांगले फोटो काढले ना तर आणि तो दिसत पण नाहीये चांगला मेन म्हणजे आणि जरी मी ट्राय केला ना तो फटाफट हलतो आणि मी फटाफट फोटो काढते मग ते सगळं बघून मी त्याला बोलले की मी नंतर काढून मी इथं फोटो टाकतो तुम्ही बघा फोटोज आणि तिचे मी फोटो काढले ते पण टाकतो फोटोज टाकणार त्याच्या आधी पण काही एक रील बनवली त्याने माझ्यावरती मी जे खूप छान फोटो काढले आणि मी ते पण आणि ऍक्च्युली ती रील खूप व्हायरल गेली होती कारण ती रिलेटेबल होती सगळ्यांना आणि काय झालं ते किस्सा सांगू दे मला त्यांनी फटाफट फोटो काढले आणि मी बोललो मला राग आला मी नाही काढणार म्हणतो तो फोटो एक पण फोटो नाही चांगला काढला सो मी वरी आलो आणि ती बसली खालीच तर मला काय वाटलं रुसून बसली असेल रुसून नाही ती नाश्ता हादडत बसली होती उपवास आहे तरी पण तिने मोडला उपवास मी मोडला उपवास आज गुरुवार चल पाणीपुरी खाऊन येऊ ती आणि आता पाणीपुरी ठुसली आहे आणखीन डबल खायची पाणीपुरी आणखी एकदा खाऊन येऊ तिथे बघा तिच्या तोंडानेच ऐक तिच्या तोंडानेच काय दही पुरी आणि आज आम्ही एवढा कंटेंट शूट केला लिटरली ते मेकअपचा वगैरे आणखी करायचा होता पण ती रूम बिझी आहे कोणतं करायचं होतं आणखी आणखी आपण ते लाईक डान्सवाला ना ते कोणतं ते हा हे जाऊ दे पण भाई काहीच करायचं होतं मला माहिती तुला तुम्हाला कसं सांगू त्यांना अपलोड झालं समजणारच पण मी खूप हळूहळू अपलोड करणार आहे कारण ना तुम्हाला कंटाळा येईल सगळा कंटेंट एकदाच बघायचा आणि खूप दिवस झाला आम्ही लाईव्ह जायचं का आता लाईव्ह जायचं थोड्या वेळानं इथे रेंज आहे का नाही आपल्याला वायफायचा पासवर्ड माहित पाहिजे होता याचा तर खूप दिवस झाला आम्ही असं म्हणतोय आज जाऊ उद्या जाऊ पण आम्ही लवकरच लाईव्ह पण येणार आहोत आज संध्याकाळी जर लवकर घरी गेलो तर नाही जाऊ शकत आज का 8 वाजेपर्यंत पोहोचू शकतो कुठे नाही मी नाही जाणार आज का लेट जाऊ शपथ 5 वाजले बघ मला फोन करून सांगायला लागेल शट ओ माय गॉड 5:30 वाजले जायचंय आणि त्याने फोन करून पण सांगितलं नाही की मी नाही येते म्हणून मला ओरडणार तो आता वाव तू किती हुशार आहेस आणि मला ब्ला 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 असं करत नाही तसं करत नाही असं करत नाही तुम्ही बघून घ्या आणि मी हा ब्लॉग मेकअपच्या आयडीला पण शेअर करणार आहे कारण खूप लोकांना इंटरेस्ट मी आज स्टोरीला टाकलं होतं आणि टाकणार आहे की मी फुल डेचा ब्लॉग अपलोड करू का आणि ती Q&Aचा ब्लॉग पण बनवायचा होता आपल्याला मग ती स्टोरी पण नाही टाकली आपण बघ टाकायच आता चल मला काय वाटतं गाईज हे आमच्या मेकअप आर्टिस्ट आहेत आमच्या टीम मेंबर म्हणले आहेत आता हाय बोला त्यांनी मान्य केलं की आम्ही दोघं मानलेले बहीण भाऊ ओ माय गॉड तर काय झालं मला असल्या चेअरवर बसायची बिलकुल पण आदत नाहीये बरं मला माहिती तुला खाली बसण्याची आदत आहे बिलकुल तर काय झालं माहिती का आता ते बोलले की त्यांनी विचारलं मला की तुम्ही तुमच्या आडीच नाव काय म्हटलं आम्ही दोघे बहीण भाऊ आणि ते शॉक झाले की ओ माय गॉड तुम्ही दोघे बहीण भाऊ आहेत मी म्हटलं नाही तर ते मी म्हटलं तुम्हाला काय वाटतं ते म्हणले कझन्स आणि नंतर म्हणले मानलेले बहीण भाऊ वाटतात आमची बेइज्जती झाली मित्रांनो जिथं पण जातो ना आम्ही जर म्हणलं ना मी तर हिला असं बोलतो ना दीदी हे पास कर दीदी ते कर दीदी इकडे दीदी अरे तू दीदी बोलतो तुम्ही बहीण भाऊ आहेत काय म्हणलं हा आणि असं ॲप्रिशिएट करतात की बापरे तुम्ही किती छान करताय तुम्ही बिझनेसमध्ये लाईक खूप चांगली गोष्ट आहे हे ते आणि पुन्हा नाही मेकअपचं वेगळं आहे आमच्या 6 आयडी टोटल यूट्यूबला 2 एक आहे ना यूट्यूबला 1 आहे इन्स्टाला 5-6 आहेत सी आता काय मी करणार माझ्या फोटोचं डिलीट कर तर आणि हां क्लायंटला आम्ही हे पण गेस करायला सांगतो की आमचं एज गेस करा किंवा कोण मोठं आणि कोण छोटं आहे त्यांना आम्ही हे गेस करायला सांगतो तुम्ही गेस करा की कोण मोठं आणि कोण छोटं आहे तुम्ही उलट सांगितलं तुम्ही मला माहिती की मला मोठे बनणार होतात पण तुम्ही उलट सांगितलं चालाकी केली मला माहिती आहे आता एज गेस करा 7 करोड मिलेगा 7 करोड का सवाल आहे कोणाचं ओके आणि माझं
गाईज इथं 24 ऑलमोस्ट बाबा थोडस कमी सांगितलंय तुम्हाला. शता माझा कोटी कोटी प्रणाम. तर इथं 24 सांगितलंय आणि माझं 21 सांगितलंय. नाही 23-24 मध्येच. ओके सो माझं एज आहे 19 आणि हिचं आहे 21. आणि 23 आणि 24 मध्ये काय असते? साडे 23. 22 असतं ना. हा 21 आणि 20 23 आणि 24 मध्ये 22 असतं. साडे 23 असतो. साडे 23 असं बोल. मित्रांनो आता आम्ही रात्रीच्या जेवणाला आलोय आणि तुम्हाला मी काहीतरी दाखवतो. तुमची दीदी वजन कसे वाढते आणि वैभवचं वजन कसे कमी करतो. ठीक आहे. तर माझं हे ताट बघा आणि वैष्णवजीचं ताट बघा. थांब तुला लाज वाटते का नाही? मला तर वाटतं ही पोरगी आणि घरी पण घेऊन जाणार आहे. किती घेतलं तिथे? बापरे खूप जास्त घेतलं तू. जास्त मी हे नाही घेतलं. भात वगैरे कुठून भेटलं तुला? मला जायला लागणार आहे. तर मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवतो. तिकडे नान आहे, पुरी, मिरची आहे, तिकडे काहीतरी आहे. हे पण काय ते हे मला माहित नाही ॲक्च्युली काय आहे. गुलाबजामुन सारखे पण ते स्वीट नाही आहे माहिती. स्पायसी आहे थोडंसं. पनीर आहे आणि इकडे काय बोलतो ह्याला काय बोलतात नाही हलवा आहे. आणि ह्याला सगळ्यात फेवरेट रसमलाई. रसमलाई टेस्ट करणं कशी दाखव मला. खाणार नाही. स्वीट आहे ते. ठीक आहे. तुला इतके छान छान पुऱ्या कुठून भेटल्या? आपण जेवायत मग बोलूयात. गाईज आता आपले सगळे लुक डन झालेलं आहे. व्हॅनिटी पॅकिंग केलेलं आहे. जेवलेलो आहे आणि जाम लेट झालेलं आहे. आता आपल्याला कॅब इकडे येते का नाही मला माहीत नाही. कारण मला मारवेमध्ये आलो होतो आपण. बाहेरचा व्ह्यू तर एक नंबर आहे राव. लिफ्टचं बटन लिफ्ट येते. लिफ्ट तर एवढी छोटी ना मित्रांनो. तुम्हाला सकाळी दाखवलं का नाही काय माहिती. अंदर जाते मतलब शुरू होते खत्म हो जाती है. मस्त आहे ना. हमसे डालो. तर सकाळी लवकर येऊन आता जाम हेक्टिक लेट झालाय. नाही ते चित्र आहे चित्र. तर आता कॅब भेटते का नाही आपण बघूयात. भेटायला पाहिजे इथून डायरेक्ट आपल्याकडे कॅब. कारण खूप लोक बोलले की इकडे मालाड मारवेला नाही आहे. इथं मडमध्ये आहे ॲक्च्युली. इकडं खूप लोक बोटीनं पण येतात. आपण बोटीत नाही. हो बोटीनं पण येतात तिथे. आपण इकडे कॅबने आलो. बोटीनं नाही आलो इकडून. हो सिरियसली. हा प्रॉपर्टी खूपच छान आहे बरं. मला तर जाम आवडली आहे. काही तुम्हाला माहिती का आता आम्ही कुठे चाललात? आम्ही घरी चाललो. पण ओ बाय गॉड फर्स्ट अँड लास्ट टाइम वा आम्हाला काय बोलावं ते कळा नाही. कारण आम्ही डायरेक्ट बोटनं आम्ही घरी चाललो लिटरली भाई. आम्ही कॅब बुक केला पण कॅब येत नव्हता तिकडे. कारण ते मडमध्ये होतं मारवीमध्ये. तो कॅब आम्ही कॅन्सल केला आणि तिकडून आम्हाला काही जणांनी सजेस्ट केलं की तुम्ही बोटनं जावा. बोटचं नाव ऐकूनच म्हटलं की हां बाबा आपण बोटनं जाणार. कारण आम्हाला आमचं इतकं किडा आहे असं वळवळ करत होता जास्त करून ह्या पोरीच्या अंगामध्ये. आणि जर मोबाईलच्या खाली पडला 1.5 लाखाचं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे आपण काही बोलणार नाही जास्त. पण आम्ही एन्जॉय करणार आहोत. नाही अरे आपण तिथनं बसलो बघ. तिथनं बसलो. नाही इथून काहीतरी पॅसेंजर घेऊन जाणार आहेत वाटतं आपण. आम्ही तिकडे बसलो बघा. तिथे बसलो आणि ते उतरणार आहेत. तर उतरायचंय. नाही आम्हाला काहीच माहित नाही का स्टेशन कुठलं आहे काय कुठलं आहे. आम्ही बसलो आहेत. मला नाही वाटत. मड मतलब मलाच माहित नाही. बहिणा नाही पॅसेंजर आहेत हे तर उतरले. हा विचारायला लागणार. हे बघ उतरायला लागले. शुरू होते खतम हो रहा है भाई आजकल सब. नाही थांब काय थांब त्याला विचार. गाईस तर आम्ही नमस्कार मंडळी. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. बोटीमध्ये जाईल घरी आलं. बोटी पुढे आपण ब्लॉग कंटिन्यूच नाही केलं ना. तर ना त्या बोटीवाल्या आम्हाला फसवलं. आम्ही एवढे फक्त गाईज हिकडच्या किनाऱ्यावर हिकडचं म्हणजे असं नदी मध्ये असं हे होतं. हिकडं किनारा होता आणि इकडं किनारा होता. दिसत बी होता. हातभर धान होता. आम्हाला वाटलं आम्ही खूप आता मस्त बोट तिकून जाणार. आम्हाला कंटेंट वगैरे काढायचा होता. नुसतं इकडं तोंड केलं बोट सरळ गेली उतरावला. तरी म्हटलं मी 10 रुपयामध्ये कसं काय तुम्ही मतलब तिकीट आहे.
guys. तर मग तिकडून ऑटो पकडला आम्ही आणि डायरेक्ट मग कॅब करून इकडे आलो घरी. तर आता घरी पोहोचलो आम्ही आणि आजचा दिवसाचा ब्लॉग आम्हाला मतलब काय म्हणतो असं सडनली झाला एक्सप्लेन करताना आलो तुम्हाला कारण खूप हेक्टिक डे होता. आजच्या दिवसाचं मी थोडक्यात सांगतो. तर आणि तिकडं आज आम्ही खूप कामात असतो त्याच्यामुळे आमचं असं थकवा आणि मी असतो. तुम्हाला आजचा मेकअपचं लुक एक पण नाही दाखवलेला व्हिडिओ मध्ये कारण ते थोडस वेळ वाटतं तुम्ही ते. इंस्टाग्राम वर जाऊन बघा कंटिन्यू काम करत होतो. काय होतं ते पण आहे. नवरदेव झालं त्याच्या बहिणीचं भावाचं आम्ही खूप कामात होतो आणि आज असं खूप छान बरोबर छान लुक पुन्हा क्रिएट आलं. केलेत मेकअपचे. तुम्हाला मी इन्स्टाला आमचा तुम्हाला पूर्ण फोकस आमचा कामावर असतो आणि ते ब्लॉग इकडे तिकडे टाइमपास केला ना मग आमचं थोडं दुर्लक्ष होतं. मी हळूहळू टाकेल ते युट्यूबला पण आणि इन्स्टाला पण जसं टाइम भेटेल तसं आता आपली गॅलरी फुल झाली कारण एवढा कंटेंट शूट केला नाही. एवढा मोठे मोठे व्हिडिओज ड्रापिंगचे व्हिडिओज आहेत आपले कॉमेडी पास्ता व्हिडिओ आहेत हा व्लॉग आहे पुन्हा 4 ग्रूमचे आहेत बहिणीचे सगळे कंटेंट एकाच याच्यामध्ये आहे आणि हळूहळू मी पोस्ट करेल. आणि तुम्हाला जर इन्स्टा आय डी नसेल माहीत माझ्या मेकअपची तर मी इकडे खाली डिस्क्रिप्शनमध्ये आय डी देतो इन्स्टा आय डी तुम्ही नक्की फॉलो करा किंवा तुम्हाला आवडतील मेकअप लुक वगैरे तिकडे मी खूप छान छान कंटेंट टाकत असतो. आणि मला माहिती खूप नवीन लोक येणार आहेत हा ब्लॉग बघायला. जर शेवटपर्यंत तुम्ही बघत असाल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि आम्ही असेच नवीन नवीन ब्लॉग मतलब आपण पहिल्यापासूनच ब्लॉग बनवतो पण नवीन नवीन ब्लॉग असे छान छान येणार आहेत. थोडासा वेळ लागेल कारण थोडासा बिझी शेड्यूल चालू आहे आत्ता त्याच्यामुळेच हे गोष्ट बोलायची होती मला तिकडे पण टाईम नाही भेटला तेच इश्यू झालेला. हा ब्लॉग आपण इथेच एंड करत. हा ब्लॉग कसा वाटला आय होप की तुम्हाला मजा आली असेल ब्लॉगमध्ये. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक नक्की करा ठीक आहे गाईज. आम्हाला खूप चांगलं वाटतं लाईक नक्की करा guys. आम्हाला खूप चांगलं हे वाटतं. लाईक नाही हे लाईक करा. पण ना या व्हिडिओमध्ये आम्हाला कोणीच ओळखलं नाही की तुम्ही व्हिडिओ बनवता कंटेंट क्रिएटर वगैरे. पण याच्या आधी आम्ही जिथं पण जाल ना व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा मेकअपसाठी तिकडे आम्हाला ओळखतच होते एक ना दोघं असं पण होत सगळे होते. लोक खूप छान होते खूप आणि आजचा आमच्याबरोबर दिवस खूप चांगला खूप होता. प्रेमाने राहिले आणि आम्हाला हा खूप थोडासा आवडलं. हेक्टिक होता कारण जास्त काम होतं पण सगळी लोक वगैरे खूप चांगली होती आणि थँक्यू सो मच गाईज हा आणि ब्लॉग. एकदम निवांत होतं. हा आम्ही आराम पण केला आणि खूप वातावरण होतं. खूप छान छान गोष्टी खाल्ल्या आम्ही आहे ना. ओ माय गॉड इतकं खाल्लं खूप guys, जा- इतकं खाल्लं पोट तर ना. आणखीन ते हेच आहे. बापरे, मला तर आता पचूस तर झोप येणार नाही माहिती तर का? तुम्ही नक्की लाईक करा या व्हिडिओ. बाय बाय थँक्यू सो मच.